7 सेगमेंट डिस्प्ले. हा डिकोडर IC आहे 7447 विच इज कनेक्टेड टू 7 सेगमेंट डिस्प्ले. इंटरनली ह्या किटवर 2 7 सेगमेंट डिस्प्ले आहे, त्याच्यातला आपण एक वापरायचा आहे आणि आतमध्ये डिकोडर आहे ऑलरेडी. फक्त ह्याच्यातला A सेगमेंट कनेक्टेड टू S0 असं आपल्याला सलग लावून घ्यायचं आहे. B S1 C S2 D S3 E S4 E S5 आणि G असे जेवढे सेगमेंट आपल्याकडे आहेत 7 सेगमेंट ते आपण सिलेक्ट लाईनला लावून घेतले, म्हणजे इनपुट लाईनला लावून घेतले. आता ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हा टेबल फार महत्त्वाचा आहे. आता ह्या टेबलमध्ये काय सांगितलं आहे, कुठले सेगमेंट ग्लो करायचे आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जर 0 डिस्प्ले करायचं असेल तर G सेगमेंट 1 करावा लागेल. सो इथं सगळ्या पहिल्यांदा लाईन्स 0 करून घेऊ आपण. सगळ्या लाईन 0 असतात तेव्हा बाय डिफॉल्ट 8 डिस्प्ले झाला, राईट. आता आपण पहिल्यापासून सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला 0 डिस्प्ले करायचं आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कुठला सेगमेंट आपल्याला ग्लो नाही करवायचं आहे, G. त्यामुळे Gला 1 करायचं, तो 0 डिस्प्ले झाला. त्याच्यानंतर 1 जर डिस्प्ले करायचा झाला तर आपल्याला कुठले कुठले सेगमेंट ग्लो करवायचे आहेत, G F E D आणि सगळ्यात पहिला A. त्यामुळं हा 1 डिस्प्ले झाला. सो हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवावा लागेल. ह्या सेगमेंटमध्ये कुठला सेगमेंट 1 करायचा आहे, कुठला 0 करायचा आहे, त्याच्यानुसार आपल्याला ठरवायचं आहे. जसं मी आत्ता 1 डिस्प्ले केला तर त्याच्यामध्ये A सेगमेंट म्हणजे S0, त्याच्यानंतर S1 S2 S3 S4 S5 S6 अशा पद्धतीनं आपल्याला हे बघायचे.